पेट्रोल भरला ना काका? हो पेट्रोल भरला. कसा भरला? भरला. कसं वाटतंय मोजोचा पराठा खाऊन? एक नंबर थंडगार आणि गरम. तुला आम्ही नाश्ता करायला बसलोय. अप्रतिम नदी. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. मी पुन्हा एकदा आलोय तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही वैष्णोदेवी यात्रेला आलेलो. दर्शन वगैरे आमचं सगळं झालेलं आहे. आजचा दिवस तिसरा आहे. आम्ही तिसऱ्या दिवशी बागा बॉर्डर आणि गोल्डन टेम्पल बघायला चाललोय. पंजाब. तुम्ही माझी व्हिडिओ नक्की पाहत राहा. तोपर्यंत बाय बाय. गोल्डन टेम्पल आणि जालियनवाला बाग या ठिकाणी आम्ही निघालेलो आहे. मित्रांनो, आता आम्ही थोड्या वेळात निघतोय. पेट्रोल भरायला थांबलोय. पेट्रोल भरला ना काका? हो पेट्रोल भरला. कसा भरला? भरला. 2 गाड्यातून भरलाय. 2 गाड्यातून भरलं पेट्रोल. आता आम्ही पुढच्या दौऱ्याला चाललोय. आता काका आमच्या दौऱ्याला चाललेत. पुढच्या दौऱ्याला नाश्ता करायचा आहे. आता काका बोलतात पुढचा दौरा नाश्ता करायचा आहे. आता चला आम्ही पुढे भेटतो तुम्हाला. आता आपण पठाणकोटला पोहोचलोय. ट्रॅव्हलिंग करतोय. मित्रांनो, आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहे. आता सकाळी सर्वजण बसलेले आहेत. जाम भूक लागली आहे ना सगळ्यांना. तू काय खाणार आहे? वरून 10 पराठे खाणार आहे ना? बघा ना, आधीच भूक लागलेली आहे. थंडी वाजते आहे. थंडी रतीला पराठ्यावर लोणचं पाहिजे ना? लोणचं पाहिजे ना? लोणचं का? नेटवर्क भेटल्यापासून सुसाट चालू झाले. सुरुवात झाली आहे. ऋषी हाय हाय. बसलाय टेबलावरच बसलाय. खुर्चीवर नाही बसलाय. मी हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. जागा चेंज झालेली आहे आमची. आलू पराठे खायची. आलू पराठे खायची जागा चेंज झाली आहे. जागा चेंज केली आहे आलू पराठे खायची. वरूनला बघून त्यांनी जागा चेंज करून दिली आम्हाला. ही अशी नदी आहे. ज्या ठिकाणी आलोय नाश्ता करायला. एकदम खूबसूरत नदी. वाहतं पाणी. पराठा पण नाही आला. दहीला साखर टाकायला सुरुवात. आलू का बालू बेटा खा गए थे पराठे खाने हम आए थे. पराठा रबरबीत रुबरुबीत. बटर मार के चन्नी में पटारा. सुंदर असा देखावा आणि गरमागरम पराठे खायला थोडी वेगळीच मजा येते. तर तुम्ही पण या थंडीत गरमागरम पराठा खायला खूप मजा येते. तुम्ही पण भेट द्या या हॉटेलला. नक्कीच आलात तर सुंदर असं वाटतं. खाण्यात खूपच मजा येते. गरमागरम असा पराठा, वरून मसाला, अमूल बटर मसाला, सोबत हे दही,
निसर्गाच्या सानिध्यात बसलोय. बाजूला नदी आहे, खळखळतं वाहतं पाणी आहे आणि हा पराठा. वेगळीच मजा आहे. बघितला मित्रांनो, मजा वेगळीच आहे खायची. शिव पराठा खातोय. नदीच्या आजूबाजूला बसून मस्तपैकी गरमागरम पराठा खातोय चीज मारून. पराठा, बटर, दही, अप्रतिम मजा येते खायची. सगळेजण बसलेत, पराठा खात आहेत आणि प्रथमेश पण खातोय. काय ही पण आमची फॅमिली आहे, दुसऱ्या टेबलवर बसलेली आहे. पराठे संपले आहेत, आता ऑर्डर दिलेली आहे. कसं वाटतंय मोजोचा पराठा खाऊन? एक नंबर, थंडगार आणि गरम गरम पराठा आणि वातावरण एकदम थंड आणि त्याच्यावरती बटरचा रस्सा आणि दही. एक नंबर. नदीच्या बाजूला नाश्ता करतोय, हे आमचं भाग्य आहे. आणि आता चालू इकडनं आम्ही गोल्डन टेम्पल, त्याच्यानंतर वाघा बॉर्डर, सैनिकांना सल्यूट करायला आणि मग आम्ही जनगण मन बोलून घरी येणार. तर नेटवर्क आल्यापासून माणसं उचलीत झाली आहेत फोन लावायला. तर नेटवर्क आल्यापासून माणसं खुश झाली आहेत, फोनवर फोन चालू आहेत. भाऊजी काय बोलतात? भाऊजी कसं वाटतंय तुम्हाला? कसं बहुत अच्छा लग रहा है, बहुत व्हेरी गुड. बहुत अच्छा है. अभी हम घूमने जा रहे हैं और वहाँ के यहाँ का खाना बहुत अच्छा है. मजा करे. सामने नदी है, देख लो आप. मित्रांनो, तुम्ही नदी बघू शकतात. नदीच्या बाजूला आम्ही नाश्ता करायला बसलोय. अप्रतिम नदी वाहत. ऋषी उठला आहे. गोल्डन टेम्पल बघायला उठलेला आहे. गोल्डन टी शर्ट घालून गोल्डन टेम्पल बघायला आलाय. गोल्डन टेम्पल बघायला चाललोय आम्ही. आता आम्ही चालतोय मस्त वेगळी.
आम्ही तुम्हाला अपडेट देतच राहू. आम्ही तुम्हाला अपडेट देतच राहू. तुम्हालाही दाखवू गोल्डन टेम्पल. तुम्ही पण बघू शकतात गोल्डन टेम्पल. शिव बाय कर. बाय 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 मित्रांनो, सुंदर असा नजारा देखायला बघायला मिळणार आहे. सुंदर असा देखावा. अजून गुरु आहेत. काय ते कुपन काढायला लागते. शूज काढायला लागतात. आम्ही शूज काढतोय. चप्पल काढायला लागते. सॉक्स, शूज, सॉक्स या सगळ्या गोष्टी काढायच्या इथे. तुम्ही बघून घ्या. 17 नंबर आणि 18 नंबर मध्ये गुरुवार सॉरी 15 सेवा जुताघर ते शूज काढायचे असतात आणि कुपन देतात. मित्रांनो, आम्ही पुढे चाललो आहे गोल्डन टेम्पल बघायला. तर सर्वप्रथम पहिल्यांदा मित्रांनो गोल्डन टेम्पल बघायला आधी जायला पाय धुवायला लागते. पायात पाणी द्यायचं. गोल्डन टेम्पलला आलो आहे आम्ही. गोल्डन टेम्पल फायनली गोल्डन टेम्पल बघितलेलं आहे आणि तुम्हाला मी व्हिडिओद्वारे पण तुम्हाला दिसणार आहे. मोदा कसं वाटलं गोल्डन टेम्पल आपण बघितला? एकदम मस्त आहे. टेम्पलची स्वच्छता चांगली आहे आणि छान आहे. वातावरण पण एकदम मस्त, शांत वातावरण आहे. एकदम सुंदर. म्हणजे अशा पद्धतीने केलं या लोकांनी की बघत राहावंसं वाटते. एवढं मस्त वाटते इथे. शांत वातावरण, कसली कटकट नाही, काय नाही. असं येऊन तासभर 2 तास असं बसून राहावंसं वाटतं. एवढं मस्त केलं या लोकांनी. तर मित्रांनो, एकदम स्वच्छता वगैरे, एकदम साफसफाई, एकदम सुशिक्षित, एकदम व्यवस्थित असं टेम्पलला ठेवलेलं आहे. तरी अशा प्रकारे अति अप्रतिम टेम्पल बघायला मजा वेगळीच आहे. तर तुम्ही सुद्धा आलात तर तुम्ही नक्की या. तर आता आपण पुढे पाहूया.